मोदी सरकारला 7 महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला। पेट्रोल डिझेल स्वस्त झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून महागाई 0%वर आल्याचं त्यांनी म्हटलंय। यापुढे गॅस सबसिडीसह प्रत्येक सबसिडी थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती गडकरींनी दिली आहे। गडकरींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला राज्यातल्या अनेक मंत्र्यांनी उपस्थिती लावली होती। नमस्कार। सरकार येण्याच्या आधी देशातली सगळ्यात मोठी समस्या महागाईची होती आणि तुम्हाला माहिती असेल की महागाईचा दर 18.86% पर्यंत गेला होता। फूड इन्फ्लेशनचा दर। भारतातली जनता महागाईने त्रस्त होती आणि म्हणून मला आज सांगताना आनंद होतोय की आज इन्फ्लेशनचा रेट 0%वर आलेला आहे आणि ही एक आमच्या सरकारची महागाईवर एक फार मोठा विजय सरकारने मिळवलेला आहे। याच्यामध्ये प्राइस स्टॅबिलायझेशन फंड आम्ही स्थापन केला आहे 500 कोटी रुपयाचा किंमती स्थिर ठेवण्याकरता आणि जे आर्थिक धोरणं आम्ही स्वीकारली ती आणि त्याचबरोबर विशेषतः पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या देखील किमतीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जी कमी झाली त्या दोघांचाही फायदा मिळून आज देशाची इकॉनॉमी चांगल्या अवस्थेत आलेली आहे। आज आपण गॅस सिलेंडरच्या बाबतीत जाहिरात असेल आजपासून एक नवीन योजना पेट्रोलियम मंत्र्यांनी सुरू केलेली आहे की तुमच्या आधार कार्डमध्ये तुम्ही गॅस सिलेंडर घेतल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर आणि बँक अकाउंट नंबर जर दिला तर सबसिडी डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे। हळूहळू शेतकऱ्यांनी खत खरेदी केल्यावर त्या खताची सबसिडी देखील त्याच्या अकाउंटवर असा प्रत्येक सबसिडी जी आहे ती डायरेक्ट गरीब माणसापर्यंत कशी पोहोचेल याच्याकरता सरकार प्रयत्नशील आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।